या जगात जो कोणी जन्माला येतो तो फक्त रडणं शिकून येतो. आईबाप त्याला हसणं, बोलणं, वागणूक शिकवतात. याच बरोबर परिस्थिती आपल्याला जगायला शिकवते. ज्या मार्गाने आपण जात असतो तो मार्गही आपण निवडलेला नसतो, आपल्या पूर्वजांनी निवडलेला असतो आणि आपण सगळे त्यावर चालत आहोत. कमवायचा काही मार्ग नव्हता, पोट भरायलाही आम्ही सगळे चोरी करायचो. त्या पूर्वजांनी जे केलं तुम्ही त्याच मार्गाने जात आहात. वेळ बदलली आणि तुम्ही सगळे चोर झालात. तुम्हा सगळ्यांचे बाप आजोबा पूर्वज जिथे जिथे चोरी करायला गेले सगळेच्या सगळे मार खाऊन मरून गेले. आजूबाजूच्या गावातली माणसं तुमचे शत्रू बनलेत. तुम्ही सगळ्यांनी फक्त थोड्या लोकांना त्रास दिला नाहीये, गावाच्या गावं, देशच्या देश, खूप कुटुंब जे अश्रूंमध्ये बुडून गेलेत. त्यांच्या तक्रारींची दखल आजपर्यंत घेतली गेली नाहीये. हे रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारपासून सुरू होऊन चेन्नईच्या पोलीस स्टेशन पर्यंत पाहायला गेलं तर अख्ख्या तामिळनाडूची झोप उडवणारे त्यांनी त्यांच्या आयुष्यात मागे वळून पाहिलं तर पोट भरण्यासाठी त्यांनी आपला जीव गमावला आणि त्यांच्या बायका विधवा आणि मुलं अनाथ झाली. तुम्ही सगळे कन्नाकोल चोर होतात. आज माणूस बनून माझ्या समोर उभे आहात. पण तुमच्यापैकी काही लोक जे चुका करतात त्या चुकांमुळे त्या मार्गाने जाऊ नये यासाठी मला भीती वाटते. स्वतंत्र होण्याआधी तुम्ही ज्या चुका केल्या नसतील त्याचीही शिक्षा मिळाली असेल, पण स्वातंत्र्यानंतर तुम्ही गुन्हा केला की नाही एका सामान्य नागरिकाप्रमाणे कारवाई केल्यानंतर तुम्हाला शिक्षा मिळालीये. तुम्ही सुद्धा इतर माणसांप्रमाणेच चांगलं आयुष्य जगाल या आशेने की तुम्ही सगळे चोरी करणं सोडून द्याल आणि नवीन आयुष्य सुरू कराल अशी मी सरकारला तुमच्या वतीने ग्वाही दिलीये. आम्ही तुम्ही सांगितलेलं आयुष्य जगत आहोत साहेब. जरा ते पेपर द्या. हे काय सर, तुम्ही हे काय बोलताय मला काही कळत नाहीये. तुम्हा लोकांना वाचता येत नाहीये का? मी वाचून दाखवतो. कोण आहे मला सांगा. 6 फूट उंच, रंग काळा, केस कुरळे, चोराची नजर. हे काय यार, हा डॉली आपल्याला पाहून पळतोय का? सगळे स्वतःचं रक्षण करतात. देवाच्या नावानं सांग भलं, थोडे पैसे दे बाबा, दे रे बाबा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, तुम्ही नेहमी सुखी राहा. हा, खुश राहा, खुश राहा. देव तुमचं नेहमी भलं करो. काहीतरी खाऊन घे रे बाबा, खाऊन घे, खाऊन घे, खाऊन घे. तुम्ही जिथे पाय ठेवाल तिथे पैशांची नदी वाहू मालक. हो, वाहू दे, वाहू दे. काय पुजारीजी, मी देवाच्या दर्शनाला आलोय आणि पाय ठेवताच तुम्ही दार बंद करताय का? देवा, गावच्या रक्षणाचं माहित नाही पण स्वतःचे करा. आरती घ्या. अरे देवा, सगळ्यांचं भलं कर. अरे माझे पैसे घेऊन गेला, माझे पैसे घेऊन गेला. कुठे गेला तो? माझे पैसे घेऊन. सारखं सारखं बाबा करत रडू नकोस. आत्ताच मिठाई घेऊन दिली ना, रडायचं नाही. चल चल, नेहमी हसत राहावं. चल ये ये, हे घ्या. ये बाळा ये. शाबास. अरे बी आहे ना, मी तुझे केस छान रडायचं कापतो. नाही बोललो ना. शाबास. बस बस आरामाने ऐकत बस. नाही. भाऊ, मुलीचे केस कसे कापायचे? टक्कल करून टाका. आता काय करू? काय झालं? अरे गडबडीत दुसरं शर्ट घातलं. तुझ्याकडे सायकल आहे का? मी लगेच पैसे घेऊन येतो. सायकल नाहीये, गाडी आहे. गाडी चालवता येतं? हो हो, गाडी चालवता येते. भाऊ, आपल्या गाडीची किल्ली दे ना. अहो द्या ना, आपलाच माणूस आहे, येईल परत. काय भाई, काय विचार करताय? चावी द्या. मुलीला इथे सोडून जातो, येईल परत. त्याचं काय ना की गाडीत पेट्रोल नाहीये, मग हे जाणार कसे? तुम्ही एक काम करा ना, येताना गाडीत 50 पेट्रोल टाकून द्या. येताना गाडी मध्येच बंद पडली तर? हा हा, ठीक आहे. सांभाळून जा. हो, हो. गाडी नवीन आहे माझी. कुठे गेली माझी मुलगी? माझी मुलगी अहो इथे आहे ही. या मुलीचं टक्कल कोणी केलं माहित नाही. कोणी रस्त्यावरून उचलून आणलं, कोणी उचलून आणलं हिला? हे बघ, मला दुसरं काम नाहीये का? तुझा नवरा मुलीला इथे घेऊन आला आणि म्हणाला टक्कल करा. सांगून गेला की पैसे घेऊन येतो. तो जर अजून आला हिचा नाही. पती आहे, मग मी कोण आहे? हा?
तुझं काय रे काय भाऊ भाऊ माझं जरा ऐकून घ्या ना भाऊ. तुम्ही जा भाऊ, तुम्ही जा 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 लवकर जा जा जा. मी त्यांना समजवतो, तुम्ही जा ना. अहो, जा ना भाऊ, तुम्ही जा ना. मी त्यांना समजवतो. जा 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 जा. हा तुम्ही जा. 10 लावात 20 मिळवा, 20 लावात 40 मिळवा. या, या. ही जागा खाली नाही केलीस अजून. मी येईपर्यंत तू दिसला नाही पाहिजे. असा कसा निघून जाऊ? अजून खिसा पण नाही भरला. 100 200 10 लावा 300 20 मिळवा, 20 लावा 50 मिळवा. या या लवकर या. 10 लावा 20 मिळवा, कष्टाशिवाय कमवा. या या. हा माणूस पण किती चुकीचं गणित लावतोय. 10 लावाल तर 20 आणि 20 लावलं तर 40 मिळायला हवे ना. आता तू 10 वाढून बोलतोयस 50. हे चूक आहे ना. तू शिकलेला नाहीयेस हे तू सिद्ध केलंयस. हे सगळं मला माहिती नाही म्हणून तर रस्त्यावर बसलो ना मी. 10 लावाल तर 20 आणि 20 लावाल तर 40 घ्या. एक नंबरचा बावळट वाटतोय. मला रेशनचं दुकान बोलवतंय आणि हा खेळ मला जाऊ देत नाही. याची मनी बॅग तर खूपच मोठी दिसते. पैसे पण जास्त असतील. कोंबड्यासारखा दाबूनच टाकतो याला. दहा. अरे वा, लकी आहेस रे भाऊ. पहिल्याच डावात 20 जिंकलेस. घे 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 घे. अरे यार 100 ठेवायला पाहिजे होते. ठीक आहे, अजूनही काय बिघडलं नाही. हे घे 200. दहा लावाल तर 20 घ्या, 20 लावाल तर 40 घ्या. घ्या घ्या. भाऊ निदान रेशनची लिस्ट तरी दे. घरात जे काही हवंय ते त्यात लिहिलंय. उधारीवर घेऊन घरी जाईन. ए पैसे संपले ना तर कल्टी मारायची इकडून. धंद्याची खोटी नको करू. चल नाही चल चल. 10 लावाल तर 20 घ्या, 20 तू लावाल अजून तर गेला नाहीस 40 का? घ्या. अरे हा बरोबर बोलतोय. आपल्याला हे कळत नाहीये. ए चल कल्टी मारायची इकडून चल. आता आलं का लक्षात? साहेब तो आपल्या गावातला नाहीये आणि जर असेल तर मी त्याला समजावे. हे बघा, मी तुमच्या भल्यासाठीच बोलतोय. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली नाही तरच बरं आहे. ठीक आहे, आम्ही निघतो साहेब. ठीक आहे, जा. नमस्कार साहेब. ओके. किती दिवस हे सहन करायचं? काही तर उपाय शोधा. बाई साहेबांनी जे वर्णन केलंय तो कोणी लक्षात आलं का? आणखी कोण असणार? तो धर्मा ग्रुप असणार. भाऊ असंच चालत राहिलं ना तर इन्स्पेक्टरच्या हाती आपल्याला सगळ्यांना भरावं लागेल. नाहीतर आपल्याला हा गाव सोडून जावं लागेल. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. या लोकांचं काय करायचं रे? अरे इथे एक माणूस झोपला आहे. त्याच्या अंगावर कचरा टाकलास ना. तुला पाहिलं असतं तर तुझ्या तोंडावरच कचरा टाकला असता. एवढा कुठला? पाहिलं का? एक बाई एवढा अपमान करून चाललेली आहे आणि तुम्हा लोकांना ऐकून ही झोप कशी काय येते रे? ए, तोंड बंद करून झोप. भाऊ तुझ्या अंगावर तर चुकून टाकला ना कचरा. माझ्या अंगावर तर जाणून बुजून शेण टाकून चाललीये. चूक आपलीच आहे रे बाबा. जागा पाहून झोपायला पाहिजे ना आपण पण. तुम्हा लोकांशी बोलण्यात काहीच फायदा नाही. जर गावातला कोणी पाहिलं असतं ना तर माझ्या अब्रूचं काय झालं असतं यार. अब्रूच जाते हे माहित आहे ना. मग इथे का झोपतो आहेस? जास्त बोललास ना तर मला राग येईल. समजलं? एक देईल ना तुझी तर बोलती बंद होईल. साले एवढी साईज आहे तुझी. बिचारा समजून तुला पाजली तर साला माझ्यावर डोळ्या काढतोस काय? ए आधी याला उठव. चल. झोपायचं सोंग घेतलेल्या माणसाला कोण उठवू शकता रे? तुझ्याने नाही उठणार नाही उठू का? शकत. मी जागा करून दाखवू. ट्राय करून बघ. ए लवकर उठ नाहीतर वाईन शॉप बंद होईल. अरे काय बोलतोयस रे? मी झोपलो नाहीये. जेव्हा दारू उतरते ना तेव्हा मला कविता सुचतात. त्या आकाशात बघ वल्ली हसते कशी. अरे जरा खाली तरी बघ. आपण कचऱ्यामध्ये बसलोय. कसा माणूस आहे रे. गावातली प्रत्येक मुलगी तुझ्यावर थुकली आहे तरी तुला अक्कल नाही येत का रे? हा हे प्रेम असंच असतं मामा. कोणी थुकलं नाही थुकलं काही फरक पडत नाही. ठीक आहे मला कळलं. तू गावात मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाहीयेस. हे सगळं माझ्याच्याने नाही होणार. मी तर चाललो बाबा. ए मामा, आपण सगळे एकमेकांना एवढं चांगलं ओळखतो. प्रेमात रस्ता तरी अरे, दाखव. तुझ्या तर साला कचऱ्यात झोपतात आणि प्रेमाबद्दल बोलतात. ए वल्ले, ए अगं एक मिनिट बोलवतोय ना. अरे माझ्यावर रागवली आहेस का? हं? तू माझा प्राण आहेस वल्ली. हे सगळं पाहून पण तुझ्या लक्षात येत नाही? पांढरं धोतर, पिवळं शर्ट आणि हे पिवळं फूल. तुला पाहून माझं हृदय एखाद्या माकडासारख्या कोलंट्या मारत असतं. कळत नाहीये का? अगे वल्ली, अगे वल्ली, काय करतेस वल्ली? वल्ली नको जाऊस. वल्ली उडी नको मारूस.
हा रोजा ए रोजा अगं काय लहान मुलीसारखं खेळत खेळत येते काय चिंचेचं झाड नाही पाहिलं चल ये येते बाबा. चल 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 गाव आलं बघ अरे गाव आलंय बघ गाव बघून वाटतंय आपल्याला 3 वेळचं जेवण तर नक्की मिळेल. अगं हा चल 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 धक्का मार हा चल मामा ज्या गावात आपण चाललोय ना ते म्हणजे वाघाच्या तोंडात आपली मान देण्यासारखं आहे. हो मामा, मी ऐकले की या गावातले लोक खूप भयंकर आहेत. जर पकडले गेलो ना तर दगडाने ठेचतील का काठीने माहित नाही. आपण जे करायला निघालो आहोत ते करूनच दाखवूया. अशी एक टपली मारेन ना आणखीन छोटा होऊन जाशील. चल तोंड बंद कर. ए मामा, जर आपण या घराला आग लावली ना तर सगळे इथेच येतील या घराची आग विझवायला आणि आपण आपलं काम करून हळूच निघून जाऊ. काय म्हणतोस मामा? चला चला आपापल्या जागी जा. चला 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 चला. आग लागली रे. याला बघ यार, कडेवर उचलून मी पळत होतो आणि पाणी हा पितोय. काय यार, रात्र झाली की पळावं लागतं. आज एवढंच मिळालं. अरे इथे बघ, हा शाळेत जाणाऱ्या मुलाचं दप्तर घेऊन आलाय. मग काय करणार, जे हाती लागलं ते घेऊन आलो. हे बघा. अरे यार, ही तर खोटी नोट आहे. मी आधीच म्हटलं होतं त्या गावातली माणसं खूप भयंकर आहेत. त्या लोकांना पोलिसांच्या हवाली द्यायला हवं. पोलिसांमध्ये हो. आपण दोघं जाऊन का? एक देईन ना तुला अशी. काय मामा, याच्यासोबत धंदा करू शकतो का आपण? अरे ती खोटी नोट नाहीये, खरी नोट आहे. विदेशातली नोट आहे ती. चल तुझं काम कर. अरे आपण तर दिवसा आजूबाजूच्या गावात पण नाही जाऊ शकत. मग ही नोट बदलायला विदेशात कसं जाणार यार? बरोबर बोललास मामा. मातेच्या मंदिरात टाकून देऊया. पुढचं ती पाहून घेईल. हा हे बरोबर बोललास. हैं? अरे यार तू पण ना. अरे यार, हा फक्त बोल बच्चन आहे. कोण मी? मग काय? हैं, तू तर फार मोठा आला. हा? मी आणखी काय बोलू? जाऊन विचारपूस कर जा. ठीक आहे. काय आहे? चल बघूया चल. काय यार, अरे एका गावातली माणसं आहोत आपण. कार मधून उतरतोय तर जळत आहात तुम्ही. हा काय करतोय मामा? काय बघताय? वाटेत ही गवत खात होती. मागची सीट रिकामी होती म्हणून हिला बसवलं आणि घेऊन आलो. काय हे? येतो रे. अरे देवा, माझ्याकडे लक्ष दे. बघ ना त्याने ते शिकारीला गेलो की मला सांभाळून परत घरी पोहोचव. तुमचा जो हिस्सा आहे तो 4 मधून 1 तुम्हाला देतोय. बघून घ्या देवा. एवढा मोठा हात मारला हे. उस्ताद माणूस वाटतोय. हे देवा, लक्ष ठेव. मोठा माणूस आहे.
अरे हा तर खूप मोठा माणूस बनलाय. मी तर म्हणत होतो ना, खूप मोठा हात मारला याने, तेव्हाच हा मोठा माणूस झाला. अरे काय बोलतोयस तू? आपल्यावर देवीची कृपा आहे, आपण सुद्धा मोठे होऊ. हे काय या थाळीनं आपण काय करू शकतो? जेवू शकतो. अरे ते तर आपण नंतर खाऊ. आधी इथे जी मोठी मोठी माणसं जमली आहेत त्यांच्याकडून काही पैसे वगैरे घेऊन ये. जा 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 जा. अरे मोठे भाऊ, लहान दादा, मोठी बहीण, लहान बहीण, तुम्हा सर्वांनी हा तमाशा खेळ पाहिला. कसा वाटला? चांगला वाटला तर पैसे द्या, नाही आवडला तर पैसे देऊ नका. याचे 300च मिळणार. हे काय शेठजी, सोनं घेऊन आलो तर म्हणतात सोनं मिसिंग आहे, चांदी घेऊन आलो तर म्हणतात सिल्वर मिसिंग आहे. आता यात तर काही भेसळ नाहीये ना? अगदी सुरात गाणं गातो हा, जरा वाढवून द्या ना. अरे हा डबा घेऊन मी काय गाणं ऐकणार आहे का? तुम्ही ओळखीचे आहात म्हणून घेतोय. यात फक्त बॅटरी जी माझ्या कामाची आहे, पण माहित नाही हा कधी विकला जाईल. हे आपला दुकानदार आहे, हा असं नाही करणार. खोटं नाही बोलणार. बरं हे सांग, तू तुझ्या गल्ल्याची चावी कुठे ठेवतोस? बाहेर जो लाऊड स्पीकर पडलाय तो माझ्या हवाली करा आणि निघायचं. चला रे. नाही. चला चला. हे घे, हे घे, हे पण ठेवून द्या. हो चला जा. आजची सोय तर झाली. मी बावळट नाहीये मूर्ख बनवायला. मी कोण आहे ते दाखवतो आता. नाही बाबा. ए, कोणी माझ्या जवळ यायचं नाही. माझं ऐकून तरी बाईक घ्या ज्यांनी बाबा. चोरला त्याला तू बघितलं ना? ओहो, जुलूस घेऊन आलात का? आता दाखवतो सगळ्यांना मी, बघा. बाबा. तुम्ही जे करताय ना ते बरोबर नाहीये बाई. बरोबर नाहीये ना? थांबा मी बोलतो. ए थांबा रे. पाहिलंस ना, जे तू वाजवतोयस ते या म्हाताऱ्याला आवडत नाहीये. अशी मारे नाही, नीट वाजव. चल वाजव वाजव वाजव. हा. मी याच्याबद्दल बोलत नाहीये. काल रात्री तुम्ही जे केलंय ना ते बरोबर केलं नाही असं म्हणतोय मी. अरे मी काही नाही केलं. मी पण काय नाही केलं. बाबा. माझ्याबद्दल विचार करते, माझ्याबद्दल विचार करते. गावातले माझ्याबद्दल काय विचार करतील? हा या सगळ्यांचे दिवस चांगलेत म्हणून पळाले. हा पळाले. आज मी यांच्याकडून काहीतरी कमावणार होतो, बिघडवून टाकलं ना. आजची कमाई तर गेली. देऊ 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 काय? देऊ देऊ काय? देऊ. जर तू माझ्या एक वेळच्या जेवणावर माती टाकली असती तर चाललं असतं, पण तू माझ्या पोटावर लात मारली आहेस. माझं माईक सेट, बॉक्स सगळं उचलून नेलं. अरे काय काय बोलतोय? बोलतोय? अरे हा तर आपल्या सगळ्यांना चोर बोलतोय. चोर बोलतोय. असं नाही आलं. हो, साहेब, हो, साहेब. अहो, कशाला मारताय त्याला? दादा अहो रात्रीची उतरली नसेल म्हणून बोलला असेल. तुमच्या सारखं बोलला पण तुम्हाला नाही बोलला. तुम्हाला बोलला. मग सोडून देऊ म्हणजे का? सोडून देऊ का? म्हणून चुकीचं समजू बघितलं ना? नका. मी नव्हतो ना. असं नाही बोलायचं. कधी कोणाचं मन दुखवायचं नसतं, हा, समजलं? मग काय, असं चल, नाही निघ, कधी कोणाला निघ. बोलायचं. चल चल चल, निघ. चल, चल. निघ इथून, चल. अरे मला चोर म्हणताय तुम्ही? अरे माझं सामान चोरलं आणि मला चोर म्हणताय तुम्ही? हा, बघीन मी. मेहनतीची कमाई आहे ती, माहिती आहे का तुम्हाला? हा, मेहनत करून कमवा, जा, तेव्हा जा. कळेल तुम्हाला. अरे चल. एकटा भेट, ए, भेट. वळून बघायचं नाही, हा, सरळ निघायचं. आता तू काय बघतेस का? चल निघ. चल. जा 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 जा. हा, ये नंतर कधीतरी. हा, माझी ताकद दाखवतो तुला, समजतो काय? अरे बापरे, खूपच मारलंय त्यांनी. दुखतंय मला, खूपच त्रास होतोय. हे घे. मला नकोय. घे ना ग बाळा. मी म्हंटल ना मला नकोय, तूच पी. ए, माझ्यावर हात उचललायस रे, माझ्यावर हात उचललास. हे घे. बाबांना. ते खूप प्यायलेत बाळा, तू घे. ए, इतक्या गोड गोड माझ्या सगळ्या मुलींना भाताचं पाणी पाजायला भाग पडलंय त्या लोकांनी. मी त्यांना सोडणार नाही. ए, मी हात पसरून भीक मागणारा नाहीये. अरे लोकांच्या टाळ्या घेणारा कलाकार आहे. राज कपूरचा मेरा नाम जोकर आणि धर्मेंद्रचा धर्मवीर, दोघांचं मिश्रण आहे मी. माझ्यावर हात उचलला त्याने. हो. कंट्रोल कर स्वतःला. आपल्याला एवढा राग आला होता ना, हा. त्याला पकडून रस्त्यावर आपटून दोन्ही पायांनी शेणासारखा घुसळून टाकला असता मी, पण तुम्ही अडवलास. अरे नाही, तुझे पाय मळतील. बापू अरे इथे तू बापू बापू करून रागवतोयस. अरे पण बाळा, काल मला इतकं मारलं त्यांनी वेड्यासारखं.
अरे तेव्हा तुला राग आला नाही हा, एक शब्द देखील काढला नाहीस तू. बापू अजूनही तू बोललास मी नाचलो हा. खा म्हणलास मी हा, हा, खाल्लं पण तू त्याला मारायला सांगितलं का नाही सत्यवानाचा मुलगा आहेस हा. तू. या बापाचा एक शब्द ऐकायला थांबला होतास तू. ओ माझा ए, बा, अरे वा. तू कधीपासून बकबक करतोयस आणि तू त्याला साथ देतोयस? ए, चोरी कोणी केली हे सर्वांना माहितीये, त्यांच्याकडून कसं घ्यायचं हेही माहितीये. जास्त बकबक करू नको नाही तर मार हो खाशील. मला पण घेता येतं. अरे गाडी चांगली ना अरे नाही, नाही. लाकडाने बनवली वाटतं अरे नाही. गाडी नवीन वाटते माल उचलूया मग बघू हा, हा. आज परत रात्रीची झोप उडेल सगळे विदेशी आहे, सगळे विदेशी आहे, सगळे विदेशी आहे. सगळं विदेशी आहे सगळं विदेशी आहे सगळं विदेशी आहे बघा 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 हो बघा भाऊ सगळं गुजरातचा माल आहे का? का बाबा गुजरात विदेशात आहे का आता तर मी धंदा सुरू केलाय गुजरात देशात आहे की विदेशात आहे नंतर सांगेन मला धंदा करू दे हे बघा जाताना चांगल्या सांगून प्रकारे जा, बघा वरून ऊन असल्यास तुम्ही तुमच्या शरीरालाही गुंडाळू शकता जर तुम्ही हे मंत्री एमएलए ला घातलं तर गावात लगेच वीज येईल रस्ते बनतील इतकी लकी शॉल आहे ही हं? आता ही काय बोलणार आहे काय बोलते सगळं गुंडाळून लगेच इथून निघूया का नाहीतर सगळे कपडे गायब होतील. हं? या गावात राहणारे सगळे चोर आहेत. जळतेस माझ्यावर हा? मी धंदा करून पुढे जाईन यासाठी जळतेस माझ्यावर गोऱ्या मुलींवर विश्वास करायचा नाही असं वयस्कर सांगून गेलेत मी व्यापारी आहे अरे या 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 इतरांना घेऊन जा चांगलं सांगा. बाहेर गावची हे चादर काय आहे आता? थंडीच्या दिवसात ही घेऊन झोपलात तर मजा येईल तुम्हाला ते घरात असायला हवी खूप लगी चादर आहे ही खूप कमी भावात ही विकत आहे घ्या 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 एकच संधी आहे तुला पण फक्त असे कपडे एकच हवेत उरली का? आहे अहो या 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 भाऊसाहेब असं वाटतंय बाबांना पण घ्यायचंय. चांगलं कापड मला हवंय. कमी किंमतीत एक धोतर आणि उपरणं द्या मला. असं आहे का हे घ्या हे घ्या तुम्ही बोवणी करा याचा रंग तर जाणार नाही ना. काय भाऊ जगातला पहिला माणूस आहेस तू जे हे विचारतोय की पांढरा रंग उडणार नाही का त्याचं काय आहे की सगळ्या रंगांमध्ये पांढराही एक रंग असतो ना हा? म्हणून मी विचारलं की त्याचा रंग तर जाणार नाही अरे ना. सकाळी सकाळी कावळ्यासारखा का ओरडतोयस अरे धंदा नाही झाला म्हणून अ, तुम्ही या गावात आलात ना सूर्य उगवल्यावर बघा तुमच्या धंद्याचं काय होतं. अरे बाबा या गावात सकाळीच धंदा होतो का दाखवतो मी कोण आहे मी बकरी विकली गाई म्हशी विकल्या घरातली भांडी विकली आणि 10% व्याजावर मी उधारीवर हा धंदा करायला सुरुवात केला आणि या गावात आलो तर गावकऱ्यांनी मला खूप मारलं सांगून मारू शकत नव्हते का नाकावर मारलं कानावर मारलं डोळ्यावर मारलं अरे कोणाला मारताय आता बघा कोणाला कुठे कुठे काय बसणार आहे अरे रे बघा सापडलं हे बघा हे 2 रुपये मिळाले आता तुम्ही बघा इथं कसे रक्ताचे पाठ वाहतील नाहीतर माझं नाव बदलून टाका अरे हे काय हं? या बायका ज्या साड्या नेसून चालल्यात ह्या माझ्यात आणि विचारलं तर तुम्ही सोडाल का एक नंबरचे हरामखोरात तुम्ही बोलत होतात की जोरात धंदा चालेल अरे कोणाला शिव्या घालतोयस अरे स्वतःला देतोय कोणाला मध्ये पडायची गरज नाहीये एका कापडाच्या व्यापाराला कपडे फाडून धुणारे हे पहिलं गाव असेल अरे इकडे फोन भाऊ तुम्ही जरा बरे माणूस दिसतायत आता तुम्हीच मला न्याय द्या कपड्यांचं गाठोडं ठेवून मी झोपलो होतो सकाळी उठून पाहिलं तर गाठोडं नव्हतं गाठोडं कुठे गेलं हे विचारायचं पण नाही का अरे बाबा जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा बायकांना पाठवून त्यांनी मला चोप दिला जर मारायचं ठरवलं होतं तर 4 माणसांनी येऊन मारायचं तिकडून बाई येऊन मारत होती इकडून बाई येऊन मारत होती अरे ही गोष्ट अख्ख्या गावात नाही पसरणार का की गावातल्या बायकांनी तुला मारलं असं म्हणत माझी बायको पण मला मारेल भाऊ हा कुठला काय दादा आपण त्यांना असं नाही सोडायचं दादा बघा मी काय करतो आताच्या आता पोलिसांना बोलावतो आणि सर्वांना आत घालतो अरे हॅलो अरे काही कळत नाहीये पैसे पण परत येत नाहीत ए माझं पोट त्याच्यावरच चालतं अरे काही नाही होणार भाई तुम्ही काळजी करू नका आणखी 1 रुपया माझ्याकडे अरे अजूनही आहेत ना अजूनही आवाज येत नाहीये अरे पैसेही परत येत नाहीयेत हॅलो 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 पोलीस स्टेशन आहे ना अरे मी कपड्यांचा व्यापारी आहे मला कंप्लेंट करायची अरे आहे. मी काय सांगतो ते ऐक. काय झालं दादा तो फोन नाही ती दानपेटी आहे दानपेटी आहे हं? काली मातेची दानपेटी हं? ऐ, काय हप. कारल्याचं झाड लावलं तर आंबे थोडीच मिळणार आहेत तुमचं गाव छान आहे खूप छान
कोण आहे बाहेर जो एवढं बडबड करतोय? ताई काय मला मारलंस तरी चालेल, पण मी शपथ घेऊन सांगते, तूच आमचा माईक सेट घेतलायस. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ए चरबी चढलीये का? हा? मी तुला चोर दिसतोय का? सकाळी सकाळी झोप उडवली. काय मुलगी आहे यार. ए पुन्हा चोर बोलायचं नाही, बरं नाही होणार. हा चल जा घरी तुझ्या. जर तू खरंच घेतला नाहीस तर शपथ घेऊन सांग, तूच घेतलायस. मी पाहिलं होतं. जर मी ओरडले असते तर सगळे गावकरी आले असते आणि गावकऱ्यांसमोर तू चोर ठरला असतास. माझ्यामुळे कोणाची अब्रू जावी असे मला नाही वाटत, म्हणून मी आईबाबांना पण सांगितलं नाही. ती तुझ्यासाठी साधी गोष्ट असेल, पण आमच्यासाठी 3 वेळच्या जेवणाची सोय आहे. तो आमच्यासाठी सगळं आहे. मी हात जोडते, परत दे. ए ते सगळं मी नाही चोरला. चोर नाहीये मी. हा चोर बोलतीये. ए मुलगी नसती ना तर आत्ता दाखवलं असतं तुला. चल जा इथून. सकाळ सकाळी येऊन चोर बोलतीये. दिवस खराब केला सगळा. अरे रे 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 रे, माझं डोकं गरगरतंय. अरे सगळं काही फिरतंय रे. अरे रे एकदा गेलास ना की परत नाही येणार तू. काम झाल्यावर गायब होणार तू. म्हणाला होतास ना. मग पोलीस स्टेशनला का गेला होतास तू? बोल का गेला होतास? गावी व्यापार करायला. का गेला होतास? बोल ना. चांगले दिवस येणार आहेत, चांगले दिवस येणार आहेत. कधी चांगले दिवस येणार आहेत? दिसतायत ना चांगले दिवस. तुझ्यासाठी पण एखादं साग आहे का? तुम्ही गप्पा बसा मालक. मालक, तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला लक्ष्मीचं रूप दिसतंय. तुम्ही या शनी सोबत काय करताय? अरे बाबा, सकाळपासून आपण ब्रश देखील नाही केला आणि हा पुजारी बोलतोय की आपल्या चेहऱ्यावर लक्ष्मी सरस्वती डान्स करते म्हणून. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? शिंचिनाटी ए कोण आहेस तू आणि एकटाच कबड्डी खेळतोय? मी आता या शनीला पळवणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेल. ओम झिंपुंगला भिंपुंगला झिंपुंगला बापरे, हा काय भिंपुंगला. करतोय? हा तर मंत्र म्हणतोय. जय भैरव कालीमा. पाहिलं का मालक, याच्या तोंडातून किती रक्त येतंय. तुम्ही इथे उभे राहू नका, निघा इथून. सांगतोय ते ऐका. अरे काळी पण म्हणतोय, त्याच्या तोंडातून रक्त पण येतंय. चल 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 लवकर चल. लवकर चल. आलो, आलो. अरे चल लवकर चल. अहो मालक, आता उठा ना. बांधलेला हात सोडलाय, आता उठा. तू माझा हात सोडवला ते ठीक हा. आहे, पण माझ्या तोंडावर दगड का मारलास? मी आधीच म्हटलं होतं की आपल्याला त्या गावात दिवस काढायचे. जास्त बकबक करू नकोस. हं? असं मुलींसारखं रडायचं नाही. डोळे पुस आधी. खूप दुखतंय का? मग काय अख्ख्या गावाने मिळून धुतलाय, दुखवणार नाही का मला? चेहऱ्यावर पण मारलंय का? हो बापू. नक्कीच मारलं असणार. अरे रे 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 रे, दिवसा कुत्री त्रास देतात आणि रात्री भूत. काय आयुष्य आहे माझं. सगळे मलाच बघताय. अरे मी पण तुमच्यासारखाच या गावात 4 पैसे कमवायला आलोय. जसे तुम्ही आहात तसाच मी पण आहे. काही चुकीचं आहे का? अरे सांगा ना काय झालं? अहो मी एकटाच बोलतोय, तुम्ही काही बोलतच नाहीत. मौन व्रत आहे का? तुम्हाला आधी या गावाबद्दल माहित होतं का? त्याने काय फरक पडतो? मी तर पैसे कमवायला आलोय ना. हा मग ठीक आहे. जर तू एवढा पक्का निर्णय घेऊन आलेला आहेस तर मी काय बोलू शकतो? तुम्ही एवढे उदास का? हे बघ बाबा, सायकलने कपड्यांचा व्यापारी धंदा करायला आला होता इथे. इथून पळत पळत गेलाय. तू तर चालत आलायस. लंगोट तरी वाचवून ठेव स्वतःची. असं मला घाबरवू नकोस. हा? आशा ठेवून झोपा, सगळं काही ठीक होईल. मला सावध करतोय. हा. मी चाललो इथून. आशा आशा म्हणतोय हा. नशीब याची पगडी सोडणार नाही. हा बघ.
हे घे. हे काय आहे? आम्ही गावोगाव फिरून मेहनत करून जेवढे पैसे कमावले होते त्यातून वाचवलेले पैसे आहेत. नवसाचे जे पैसे होते ते पण यातच आहेत. तू आमच्याशी जे वागलास ते विसरून आणि तेच आपलं नशीब आहे असं समजून हे गाव सोडून जात आहोत. आता कदाचित परत नाही येणार. हे घे, धर. तू चोरी केलीस ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही. माझी रात्रीची झोपच उडाली. हे घे. अगं धर ना. मी घेतलंय. काय करशील तू? ज्याला सांगायचं जाऊन सांग जा. मारून टाकेन तुला. आली मोठी. काय झालं महाराज यावेळी इथे? खूप भूक लागली होती ताई. मला वाटलं काही खायला मिळालं तर. अरे माझ्याकडे एकही रुपया नाहीये. तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे पण काहीच नाही येत रे. अरे खिशात पैसे नसतील तर बाहेर काय येतोस? तुम्ही सगळे जिवंत का आहात रे? पोलीस येतात रे. हेच आहे यांच्याचमुळे चोरी होतीये. आमचे सगळे वस्तू घेऊन गेला, त्याचे कपडे घेऊन गेला. अरे धरा याला. अरे सर उतरा ना, पकडा ना याला. तुम्ही काय करताय? तुम्ही तर म्हणाला होता की कोणी सुटू शकत नाही आणि तुम्ही झोपता इथे. कुठे गेले ते? पकडून ठेवा त्यांना. सोडू नका. शोधा कुठे पळाले. सर आता खाली उतरा ना असं आहे सर. का? लगेच उतरतो. पकडा सर त्यांना, सगळ्यांना पकडा सर. कुठे गेले ते लोक? मी सोडणार नाही त्यांना. बोलू आत्ता नका पकडेन सर, मी. करून दाखवा. इकडे गेले ना? सर या बाजूने नाही, या बाजूने पळाले अच्छा, इकडे गेले. काय? थांबा. ए, कुठे पळताय? चल चल लवकर, काय करतोय? अरे लवकर. अरे आरामात. अरे बापरे. मी म्हणतोय थांबा. मी पकडलं ना तर सोडणार नाही. अरे थांबा. अरे अरे पळा पळा पळा. अरे कुठे गेला तो? अरे सांगून तरी जायचं. अगं आजूबाजूला बघत का नाहीस पहिलं? मुलगी आहेस ना तू. जरा सांभाळून आंघोळ करायचा. बेजबाबदार कुठली. कुठे गेला तो? कोणत्या बाजूला गेला? अरे बापरे. जर ओरडलीस ना तर जीव घेईन तुझा. गप्पा बस, चुप्पा बस, एकदम गप्पा. ए पोरी,
इथून एखाद्या चोराला पळताना पाहिलं का? त्याला बोल नाही. जर हो बोलीस तर माईक सेट देणार नाही. अरे बाळा, मी तुला विचारतोय. नाही सर. अरे मी आलो हेच तू पाहिलं नाहीस तर चोराला काय पाहणार तू? हे बघ बाळा, हे पाणी तुला वाहून घेऊन जाणार नाही. तुझ्या नवऱ्याला सांग की तुला सोडून दे. आणि हे सगळं इथे नाही करायचं. दिवसा ढवळ्या सुरू होतात. काय सांगू, आजकालची मुलं कुठेही सुरू करतात. अरे कुठे गेला तो? त्याला सोडणार नाही मी. ए, कुठे लपलायस तू? गेला का तो? आई हं, आई काय बाळा? आपण कायमचं एका ठिकाणी राहू नाही शकत का आई? काय बाळा, झोपेत काय बडबडतेस? झोप आता. मन खूप भिरभिर करत, बुद्धी स्थिर राहत नाही. ज्याचं कारण आहे नवग्रहात खूप उलथा पालत. भाग्यरेषा तर दिसतच नाहीये ग बाळा. आता ही सगळी मागच्या जन्माची कर्म आहेत. धनरेखा ही पुसट झालीये. आयुष्यभर हात पसरावे लागतील. हा जो गुरु आहे ना, तो लग्नही करवतो आणि दुःख देखील देतो. असं मी नाही म्हणत बाळा, रेषा म्हणताय. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. हो का? पण हा. माझी फक्त एकच इच्छा आहे. सांग ना बाळा. एका अशा छताची त्यातून हा. पावसाचा एक थेंबही हं, घराच्या आत येऊ नये. हं. एक वेळचं जेवण मिळालं तरी खूप आहे. हं, पण स्वच्छ भांडी असावीत. हं. खायला काहीही मिळो पण मन संतुष्ट असावं. असं आयुष्य फक्त एक दिवस जगायची इच्छा आहे. आयुष्यभराचं सुख एकाच दिवसात भोगायचंय. बस एवढंच. आमचं पोट भरणारा माईक सेट घेऊनच तो पळाला तो. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कसंही करून तो आम्हाला परत मिळवून द्या सर. तुम्ही आम्हाला जर तो मिळवून दिला तर मी या गावाकडे डुंकूनही पाहणार नाही सर. बघा सर, आम्ही इथून निघून जाऊ सर. कोण घेऊन गेला आणि कुठे गॅप झाला? नाही, तो गायब नाही झालाय. आम्ही झोपलो असताना कोणी उचलून नेलाय. तुला कोण आहे तो माहित आहे का? अजून कोण असेल? तो चिन्ह ग्रुपच असेल. अरे काय यार, ते लोक आपल्याला सुखाने जगू देणार नाहीयेत का? साहेब, तो मोठ्या मिशांचा ज्याचा आवाज खरा आहे ना, त्याचाच मुलगा आहे तो. आता सांगितलंस ना तू, आता अजिबात काळजी नको करू. काय जा झालं? जा, आम्ही काय ते बघून घेतो. हो, थांब चला ना. ना. मी येतो सर. चला ना. अरे जा रे जा, लवकर जा. तुम्ही चला तर मी त्यांच्याशी सांगते. बोलतोय ना मी. अरे बोलायला तर हवं चला ना ना त्यांच्याशी. तुम्ही. अरे त्यांनी चला चोरी ना. केली होती. त्यांनी आपला माईक सेट नाही घेतलाय. काय बोलतेस तू? तूच तर म्हणाली होती ना त्यांनी घेतला माईक सेट. त्यांनी नाही घेतलाय, दुसऱ्या कोणीतरी घेतलाय आणि तो मला सापडलाय. मिळाला? हे तू काय तुम्ही करते चला बाळा? तर. ते नंतर सांगते. चला तुम्ही. जेव्हा हे आपण गाव सोडून जाऊ तेव्हाच सुख मिळेल आपल्याला. बरं झालं देवा, या दिशेला आता कधी नाही येणार. चल चल चल, पूजा बाळा ये. मामा. ओ मामा. काय झालं बाळा? काही नाही मामा, आम्ही गाव सोडून चाललो आहोत. तू हे गाव सोडून जाशील तेव्हाच सुखी होशील. तुम्ही कधी त्यांच्या हातावरच्या कोणाच्या रेषा हातावरील? धर्मा. ओ, त्या महान माणसाच्या का? त्याचा हात पाहायची गरज नाहीये, चेहऱ्यावरूनच कळतं ग. अगं बाळा, तो तर मरणार आहे. तू त्याची का काळजी करतेस? जा मुली, तुझं काम कर, त्याच्या मागे लागू नकोस. या सर्व प्रेक्षकांनो, मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपलं पोट भरण्यासाठी गाव भटकत आज आम्ही तुमच्या गावात आलो आहोत. चमेलीची फुलं, मोगऱ्याची फुलं, लिलीची फुलं, चंपा
चंपा शेवंता फुलं तुम्ही दुकानात बघितली असतील, नक्की तुम्ही झाडावर पाहिली असतील, रोपावर पाहिली असतील, बागेत पाहिली असतील, पण असं एक फुल जे दोरीवर चालणार आहे ते आता तुम्ही आता पाहणार आहात. आणि ती आहे आमची रोजा. ती आता तुमच्या समोर दोरीवर चालणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन वेळेच्या अन्नासाठी आमच्या मुली दोरीवर चालतायत. मोठी माणसं हो, वयस्क आणि लहान मुलं, आम्ही रस्त्यात नाचतो आणि प्लॅटफॉर्मवर झोपतो. जर लहानशी चूक झाली तरी मृत्यू, असं आयुष्य आम्ही जगतो. कशासाठी? तर फक्त आपल्या पोटासाठी. आम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता या दोरीवर चालतो. भाग्यरेषा तर पुसटच झाली बाळा. आणि ही सगळी तर मागच्या जन्माची कर्म आहेत. धनरेषा ही पुसट झालीये. आयुष्यभर हात पसरावे लागतील. हा जो गुरु आहे ना, तो लग्नही करवतो आणि दुःख देखील देतो. हिचा उत्साह वाढवण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचा हात पाहायची गरज नाही, चेहऱ्यावरून कळतं ग. अगं बाळा, तो तर मरणार आहे. तू का काळजी करते त्याची? अरे आराम करून घे. काय झालं? काय झालं बाळा? कशी पडलीस तू? उठ रोजा. बाळा बाळा, डोळे उघड. चल चल चल, लवकर चल. लवकर चल, पाणी आण. काय झालं? रोजा, काय झालं बाळा? पाणी आण, पाणी आण. पाणी 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 पी, पाणी पी, पाणी पी बाळा. बाळा, काय झालं तुला? काय झालं तुला? सांग. नाही माहिती बाबा. बापू, बापू तुम्ही जा जा. हो ठीक आहे, तू काळजी करू नकोस. जे सोनं चोरी गेलंय ते मिळेल. मी प्रयत्न करतोय, प्लीज. पप्पा, काय प्रयत्न? एखाद्या वॉचमॅनच्या घरी नाही, एसीपीच्या घरी चोरी झाली. तुमचं डिपार्टमेंट किती केअरलेस तुझी आहे. आई मला समजून घेत नाहीये आणि तूही मला समजत नाही बाळा. इन्स्पेक्टरला बोलवलंय, तो आला की बोलतो त्याच्याशी. तुम्ही आज जा. गुड मॉर्निंग सर. तुम्ही मला बोलवलं? या मिस्टर शक्तिवेल, 2 दिवस मी फॅमिली सोबत बाहेर गेलो होतो आणि माझ्या घरी चोरी झाली आहे. बघा माझ्या घरी चोरी करणारा किती धाडसी असेल. आणि तो तुमच्या विभागात आहे. लाज वाटायला हवी तुम्हाला. मी या डिस्ट्रिक्टचा एसीपी आहे. जर माझी स्थिती तर सामान्य लोकांची काय असेल? हे लोक सुधारलेत, माणूस बनलेत, महान बनलेत. तूच मला सांगितलं होतंस ना. मग तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवून सरकारला लेटर सुद्धा लिहिलं होतं. पण काय झालं? मला तर तुझ्या बोलण्यावर शंका येते. सर, मी एक चांगला पोलीस ऑफिसर आहे. मी नाव कमावलंय. नाव कमावून काय फायदा झाला? जर एका एसपीच्या घरी चोरी होत असेल तर पब्लिकच्या नजरेत काय अब्रू राहील? मीडिया आपल्याला किती बदनाम करेल हे माहिती तुला? उद्या एखादा पोलीस युनिफॉर्म घालून रस्त्यावर ताठ मानेन चालू शकेल? तुला 24 तासांची अवधी देतोय. चोरीचा माल आणि चोर दोन्ही माझ्या समोर आहेत. जर हे करू शकला नाहीस तर युनिफॉर्म काढून मोकाट्याने घरी जाऊन झोप. त्यानंतर मला तुझ्या विरुद्ध काय करायचं हे मला चांगलंच माहित आहे. हे देवा, सगळ्यांचं रक्षण कर. सगळ्यांवर लक्ष ठेव देवा. सगळ्यांचं भलं कर.
या साहेब, तुम्ही इथे येण्याचे का कष्ट घेतलात? आम्हाला बोलवायचं होता ना, आम्ही आलो असतो. काय चाललंय? तुम्ही पुन्हा त्याच मार्गाने चाललात. मला वाटतं चोरी करणं सोडणार नाही तुम्ही लोक. असं काही नाहीये ए, साहेब. तुम्ही लोकांनी आजपर्यंत जे काही केलं ते विसरून तुम्हाला सुधारण्याची संधी मी दिली आणि तुम्ही काय केलं? साहेब, तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही. नाटक करू नका. तुमच्यापैकीच कोणीतरी एसपीच्या घरी चोरी केली आहे. एसपीच्या घरी आणि आपली पोरं? शक्यच नाही. तुम्ही पुन्हा एन्क्वायरी करून बघा. काय इन्क्वायरी करू मी? फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये एकही पुरावा नाही सापडला. याचा अर्थ काय माहितीये का? आता सुद्धा मी शांतपणे सांगतोय, 1 तासाच्या आत चोरीचा माल परत करा, नाहीतर तुला माहितीये मी पोलीस आहे. सगळ्यांना विचार. तुमच्यापैकी कोणी एसपीच्या घरात दरोडा टाकलाय का? अरे उत्तर द्या ना, मी विचारतो ना तुम्हाला. हे धंदे आम्ही केव्हाच सोडून दिलेत सरपंचजी, तुम्हाला माहितच आहे ना. सर आम्ही सुधारलो आहोत. जीव गेला तरी चोरी करणार नाही. आम्ही काही नाही केलं, दुसऱ्या कोणीतरी केलं असेल. सर आता आम्ही सुधारलोय आणि कामधंद्यात लागलोय. आमचं आयुष्य खराब करू नका सर. अरे काय बोलतो कळतं का तुला? आपल्या गावातला कोणी केलं असेल का? सर, हे तुमच्या समोर कबूल करताय जास्त सफाई द्यायची गरज नाहीये. तुम्ही ज्यांच्या घरी जाता त्यांच्याच घरी खाऊन पिऊन चोरी करून येता. सर आम्ही आता सुधारलो. जीव गेला तरी चोरी करणार नाही आम्ही. दुसऱ्यांची गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकत सर. 1000 लग्न होतात त्यापैकी एकाचा मृत्यू होतो, पण दुसऱ्या कोणी जर चोरी केली असेल तर आपण काय करणार? काय म्हणालास तू? 1000 लग्नामध्ये 1 मृत्यू होतो. तुझ्या घरी लग्न झालं तर एसपीच्या घरी 1 मृत्यू व्हायला हवा का? तुला माहितीये ही कोणाची केस आहे? ही साधी सुधी कंप्लेंट नाहीये की मी गावोगाव जाऊन इन्क्वायरी करत फिरेन. एसपीच्या घरचं मॅटर आहे. 24 तासांच्या आत चोराचा शोध लागला पाहिजे, नाहीतर या गावातला प्रत्येक माणूस 1 थेंब पाण्यासाठी तरसेल. साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला. गावातली मुलं जिथे कुठे चोरी करतात त्याचा एक हिस्सा मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकतात. त्यात जर दागिने सापडले तर आम्ही तुम्हाला कळवू. मग यात विचार कसला करायचा? दानपेटी उघडून पाहूया. हा तर देवाचा अपमान केल्यासारखं होईल. 4 दिवसात दानपेटी उघडेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. आता तुम्ही इथून जा साहेब. ठीक आहे, मंदिराची चावी मला दे. मी पोलीस तैनात करतो तिथे. सर, आमच्यावर विश्वास ठेवा. आईचं मंगळसूत्र चोरी करू शकतो, पण मंदिरात कधीच चोरी हे करणार बघ, नाही. मी शेवटचं सांगतोय. मला माहितीये की तुमच्यापैकीच कोणीतरी चोरी केली, पण तुमच्यावरती अजूनही माझा विश्वास आहे म्हणून सोडतोय. पण जर का आमच्या एसपी साहेबांना कळलं ना तर अख्ख्या गावाचं स्मशान बनवून टाकतील. कॉन्स्टेबल, जा जाऊन दानपेटीवर सेल लाव. हो सर. लवकर जा. हा, काय कळत नाहीये. काहीतरी झालं तर म्हणायचं. काय झालं भाई? तुला झोप येत नाहीये का? तू अगदी बरोबर बोलतोयस मामा. असं वाटतंय की डोळ्यात काहीतरी पडलंय मामा. मी जो विचार केला होता तो अगदी बरोबर निघाला. अरे बाबा, नाहीतरी तुला प्रत्येक मुलीवर प्रेम जडत असतं. त्यात ती स्कर्ट वाली मुलगी, तिला पाहून तर तू वेडाच झालायस अगदी. माहितीये मला. अरे पण ती गाव सोडून निघून गेली ना. जसं तू इतरांना विसरून जातोस, हिला पण विसरून जा. मी नेहमी हा विचार करायचो की कोणी मुलगी माझ्यावर प्रेम का नाही करत. कधी कोणी प्रेम केलंच नाही माझ्यावर. पण मला तिची भावना व्यवस्थित समजली. जोपर्यंत ती इथे होती मला जाणीव झाली नव्हती मामा. पण आज ती इथून निघून गेली आहे ना, तर माझ्या मनाला काहीतरी टोचणी लागली आहे मामा. आता भले काही हो, पण मी तिच्या सोबतच आयुष्य काढेन. एक गोष्ट लक्षात ठेव भाऊ, ते भटके लोक आहेत, त्यांना कुठेही घर नसतं रे. आणि अशा परिस्थितीत आपण गाव सोडून कुठेही बाहेर नाही जाऊ शकत. आणि जर तू तिला शोधायला गेलास तर तू फसशील. लक्षात ठेव. विचार कर आता काय करायचं ते. नाही मामा, माझा स्वतःवर विश्वास आहे. मी शोधून काढेन तिला. हो, नाहीतरी मुलीच्या बाबतीत तू आमचं कधी ऐकलंयस रे? पण सांगून ठेवतो, आसपासच्या गावातील लोक वाट बघतायत की आपण कधी त्यांच्या हाती लागणार. बघ, जर तू जाणार असेल ना तर गावातल्या लोकांना कळलं तर पोलिसांना सांगून तुला ते अडकवतीलच. बघ, माझी गोष्ट लक्षात ठेव. मामा, हा आपलं काही ऐकणार नाही. आजकाल याच्या डोक्यात खूप काही चाललेलं असतं. त्याला जे हवंय ते करू द्या ना. अरे तुम्हाला जे बोलायचं ते बोला. मी निर्णय घेतलाय. एक चहा दे. आधी जुनी उधारी तर दे. सकाळी उठून येतात उधारीचा चहा प्यायला. भाऊ, हा अरे ओ भाऊ, हा. एक चहा द्या. कोणत्या गावचा आहेस? आपल्या गावचा तर दिसत नाही. अरे पण तुला काय करायचंय? तो कोणीही असे ना. दादा तुम्ही चहा घ्या. अबे असं काय विचारलं मी? हे घ्या. हो हो, त्याला दे. हे घे रे. हा. घे, पिऊन घे. इथली चायले मस्त आहे. साखर बरोबर आहे की? काय बोलायचं. तुमचं गाव कोणतं आहे? तिकडे पूर्वांचलकडे. अच्छा, मग इथे कोणत्या कामासाठी आलात?
व्यापार करायला. अच्छा, व्यापार करायला इथे तू आले जिभेवर ते. नियंत्रण ठेवत नाहीस म्हणून त्या वेड्याने तुला थोबाडावर मारलं. तो बघ आला तुझा मित्र. याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय रे, याच्यात तर काहीच नाहीये. जे होतं ते शेजारच्या गावी रिकामी करून आलास ना, आणि आमच्या गावात फक्त पिपी करायला आलास. हा तुझ्या तर अरे सोड ना त्याला. ए, तुम्हा लोकांना मूर्ख बनवायला गाय घेऊन आलाय. नाही भाऊ, आम्ही कोणाला मूर्ख बनवत नाही. ही पवित्र गाय, जे मागाल ते मिळेल. असं का? ए मामा, जरा तुझी इच्छा तर सांग. तू माझ्यासोबत येशील काय? बघितलंस, ती स्वतःहूनच माझ्या बरोबर यायला तयार आहे. चल चल आता घेऊन चल. चल, चल, अरे, चल, 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 चल. हात चल, सोड, हात सोड, चल, 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 आम्हाला घेऊन जाऊ दे, आम्हाला घेऊन जाऊ दे. ए, चल, 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 चल. बापरे. हे ईश्वरा, सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे. सगळ्यांचं रक्षण कर प्रभू. हा, हा, अरे ताळा तुटलेला आहे. अरे अरे अरे, अरे दानपेटी तुटलेली आहे. हा, हा, माता, आता मी काय करू? हा, 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 हा. मंदिराच्या दानपेटीतून कोणी सगळे पैसे चोरी करून घेऊन गेला. हे सगळं काय चाललंय इथे? माझं 70 वय झालंय, पण मी आजपर्यंत अशी घटना कधीच नाही पाहिली. आज सकाळी सकाळीच माझा डोळा फडफडत होता. तेव्हाच वाटलं काहीतरी संकट येणार आहे. आईची प्रतिष्ठा पण गेली आणि मातेचा मेळावा सुद्धा आता लागणार नाही. हे घे दादा. हो दे. तुझे उपकार होतील तुझे. तुला हवं तर तुझ्या पाया पडतो, पण आम्हाला सोड. आमच्या आयुष्यात आम्ही खुश आहोत की नाही हे मला माहित नाही, पण आम्ही सोबत आहोत. यापेक्षा मोठा आनंद नकोय आम्हाला. आमच्या आनंदाला दृष्ट लागली असेल. जेव्हा ही खूप लहान होती ना, 5 वर्षाची, तेव्हा मी हिला दोरीवरून चालायला शिकवलं होतं, पण आजपर्यंत हिचा पाय कधी घसरला नाही. पण आज या मुलीचं मन घसरलं आहे, हे मला कळलंय. हे पहा, तुम्ही असं बोलू नका. मी तुमचं आयुष्य खराब करायला नाही आलोय. आपल्या लोकांना गमवायचं दुःख काय असतं ते मी व्यवस्थित अनुभवू शकतो, आणि हीच गोष्ट सांगायला मी आता इथे तुमच्या जवळ आलोय. मलाही इतरांसारखं चांगलं आयुष्य जगायचं आहे. माझे पण नातेवाईक आहेत, पण भूक लागल्यानंतर तुमच्यासारखं जीव घालणारा कोणीच नाहीये. जोपर्यंत या जीवात जीव आहे, तुमच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही मी, आणि तुमच्याही डोळ्यांमध्ये नाही रे बाबा. जेव्हा चांगल्या कुटुंबामध्ये भेग पडते तेव्हाच ते रस्त्यावर येतात, आणि आम्ही तर आधीच रस्त्यावर राहणारे आहोत. माझ्या मुलीचं आयुष्य जर खराब झाले तर आम्हाला साथ देणारा कोणी नाही रे. जर कोणी असतं तर तरीला दागिने घालून तयार करून हिचं लग्न केलं असतं की काय? अरे जा बापू, आपण कितीतरी लोकांना प्रथा न पाळता गाडून टाकलंय. आजपर्यंत आपण त्यांना जिथे गाडलंय तिथे वळून पाहिलंय. आपलं तर कोणताच ठिकाणा नाही. आज आमच्या बहिणीला ठिकाणा मिळत असेल तर तिला जाऊ द्या.
बाबा, आजपर्यंत ना आम्ही तुम्हाला काही मागितलंय ना तुम्ही आम्हाला काही घेऊन दिलंय. ताई पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी मागते, तर जाऊ द्या ना. काय झालं तुला? अशी रडतीस का? जोपर्यंत या शरीरात जीव आहे तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. वचन देतो मी तुला. चला चला बिजली मला आलं. चला चला उतरा. चला उतरा, लवकर उतरा. ये. अरे लवकर उतरा. अरे लवकर उतरा ना. काय करताय? काय हवंय आपल्याला? ते एक मंगळसूत्र हवं होतं. हे घ्या. दादा, लव्ह मॅरेज आहे का? हो दादा. हे काय आहे? तुझ्यासाठी घेतलंय. ओ, किती पैसे झाले? 200 रुपये. हे माझ्यासाठी हो आहे. मग काय, हे घे. ए, हे तू स्वतःच घातलंस? तुम्हीच तर म्हणालात हे माझ्यासाठी आहे. अगं मी घालणार आहे तुला. ओ, असं आहे का? थांब थांब, तू स्वतः घाल किंवा यांना घालू दे. मंगळसूत्र एकदाच घातलं जातं, घेतल्यावर काढायचं नसतं. आता वाटतंय थांबा, ना थांबा, नवरी? थांबा, ताई, थांबा. नको नको अहो, हे पैसे ठेवा ना नको, तुमच्याकडे. नाही. नको नको मला पैसे. चल आता. काही असं लग्न तर झालं आपलं. हे पण ठेवून घ्या. अरे बाप रे, एवढी भांडी. किती झाले? दादा 215 रुपये. हे घ्या. हे घ्या. ऐकलं का? हा, आज पहिल्यांदा मी नवीन भांडी घेतली आहेत. मी पण पहिल्यांदा पैसे देऊन भांडी घेतली आहेत. चल अगं चल ना. मी देवाकडे मागितलं की आपण 100 वर्ष सोबत राहावं. तुम्ही काय मागितलं? आपल्या पहिल्या मुलाचं मुंडन इथेच करू हे मागितलं. याने आपला खेळ सुरू केला, पुन्हा सुरू केला. आता कोणाला मूर्ख बनवतोय? अरे वा, नवीन बटवा. हा कोण आहे? ए, तुझ्यात अक्कल नाहीये का? अरे मी भिकारी असूनही विचार करतोय की उचलू का नको उचलू. बटवा तुझा आहे का? अरे या पर्स मुळे अनेक लोक अडचणीत सापडले आहेत. जा रे, तुझं काम कर. जरा तुझी सायकल वाचव. तो पर्स वाला आला ना तर तुझी सायकल गायब होऊन जाईल. जा जा. काय पाहिजे अहो सर? ताई, जरा चांगली साडी दाखवा ना. त्यांच्यासाठी एक शर्ट दाखवा ना. त्यांच्या साईजचं ना? हे 40 साईजचं आहे. हा कलर चांगला नाहीये, दुसरी दाखवा. हे हे, चांगलं नाहीये. हे पण चांगलं हे नाही. पण छान आहे. ही बघा सर, आणि ही पण बघा. नाही नाही नाही, अच्छा ती दाखवा मला. ती बघा ती वाली. नाही, हे पण नाही. हे बघा. जरा ही बघा. हा ही छान ही आहे. कशी आहे? हा
हे पण नकोय. मग कसं ते हवंय? दाखवा. हे हा, हे खूपच छान आहे. त्या मुलीसाठी पाहिजे. रात्री घालून गेली तर पक्की चोर वाटेल. रस्त्यावर नाचणारे घालतात असं पाहिजे होतं. हा. अरे देवा. या साडीत डोक्यावर पदर घेऊन गेलीस तर कोणी ओळखणार नाही तुला. आणि ही शर्ट घालून गेला तर अख्खं गाव पाहिल तुम्हाला. शर्ट किती झाले? 220 रुपये. अरे कुठे ठेवले मी? कुठे आहेत? इथेच तर होते. काय झालं? पर्स पडली. शेट, मला वाटतं माझी पर्स पडली कुठेतरी. सकाळपासून इकडचे कपडे तिकडे करून टाकलेस आणि आता जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा सांगितली पर्स गेली. चल चल निघ. अहो शेट, ते अरे निघ ना, चल निघ. अहो आम्ही खोटं का बोलू? चल इथून. माहित नाही पर्स कुठे पडली. फुकटचा ओरडतोय हा. जरा हे धर. इथेच तर ठेवली होती. एकदा नीट बघा ना. ऐक बाबा, मी तुला चांगलाच ओळखतो. ही तुझीच पर्स आहे ना? अरे हो, हीच तर आहे. धन्यवाद. त्या दिवशी 100 रुपये देऊन माझा झोळा उचलून नेला होता. आता पर्स देऊन किडनी घेऊन जाणार का? मी फक्त 5 रुपये गेले, बाकी तुलाच राहू दे. अरे थांब, थांब, थांब. अरे, मी आवाज अरे, काय आहे? 5 रुपयांसाठी त्या माणसाच्या मागे एवढ्या लांब गेलात? अगं, ते साधे सुधे 5 रुपये नव्हते. हे 5 रुपये तुझ्या लक्षात आहेत का? तूच दिले होतेस ना? त्यानंतरच तर मी माणूस बनलो. ज्या झाडाने सावली दिली तेच झाड कापत आहात. मी तुम्हाला नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी दिली, पण तुम्ही ज्याने खाऊ घातलं त्याचेच हातपाय कापले. गावात आम्ही सर्वांना विचारलं, फक्त एकाने सोडून सर्वांनी नकार ए दिला. गप्पा बस. कोणावर तरी आरोप लावून सुटू पाहतोयस? मी मूर्ख नाहीये. मी या केस मध्ये अख्ख्या गावाला अडकवू शकतो. समजलं ना? आणि ऐक, या डिपार्टमेंटचा खूप कडक ऑफिसर आहे मी. तुम्हा सगळ्यांवर खूप केसेस चालू आहेत. रांगेत उभं करून सगळ्यांना गोळ्या घालू शकतो. साहेब, आम्ही 2 वेळेचं जेवण मानाने जेवतोय. मी तुम्हाला वचन देतो की आम्ही स्वतः त्याला पकडून तुमच्या स्वाधीन करू. त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हेच बोलला होतास. तरीही दानपेटी तिथून चोरी झालीच ना, म्हणूनच दानपेटी मी त्याच दिवशी उघडणार होतो. आता माझा तुम्हा लोकांवर विश्वास नाही राहिला. आम्ही सुधारल्यावर सुद्धा तुम्ही असं बोलताय. आम्ही 2 वेळेचं प्रामाणिकपणे जेवतो, याचं कारण तुम्ही आहात साहेब. तुझ्या घरची चूल तर चांगली पेटते, पण माझ्या घराचं काय होणार? माझ्या सिनियर ऑफिसर कडे चोरी झालीये. असं असताना तुम्हाला प्रमोशन देणार? अरे उलट माझा युनिफॉर्म काढून घेऊन मला घरी नाही बसवणार. मला माहिती आहे की तुम्ही अट्टल चोर होतात. ज्या प्रकारे ही चोरी झाली आहे, काय गॅरंटी आहे की ही चोरी तुम्ही लोकांनी नाही केली? सर, मी कुलदेवीची शपथ घेऊन सांगतो, आम्ही प्रत्येक गावात चोरी करू शकतो, पण आपल्या गावात कधीच हे नाही. बघ, तू काय करतोस काय नाही ते मला माहित नाहीये, पण जर 2-3 तासांच्या आत तो चोर आणि चोरी केलेलं सामान माझ्या हाती नाही आलं तर मी काय करेन हे मलाही माहित नाही. मोठा आला गावाची पंचायत करायला. साहेब, माझं बोलणं तरी तुम्ही. चल निघ तू. चल जा. डोकं फिरवलं. तुला सगळं चांगलं वाटतंय ना? त्या दिवशी मोठ्यापणाने बोलत होता, माझा मुलगा असं नाही करणार, तसं नाही करणार, आणि आज बघ, अख्ख्या गावावर डोक्यावर माती टाकून गेलाय तो. काय यार, मी तुला काय शत्रू दिसतोय का? माझ्याशी असं बोलतोयस तू? नक्कीच, या बाबतीत तू शत्रूच आहेस माझा. सगळे गाववाले इकडे दिसतायत, तुझा मुलगा दिसत नाहीये. कुठे गेलाय तो? सांग ना. तुला म्हणायचंय की माझ्या मुलाने दानपेटी चोरली. मी त्याला वाघासारखं मोठं केलंय. तो भले उपाशी मरेल पण दानपेटी चोरणार नाही. तो गावात नाही म्हणून त्याच्यावर आरोप लावताय. पण जर तुझ्या मुलाने चोरी केली नाही तर मग त्याने गावात राहायचं ना? का पळाला? होय, अगदी बरोबर बोलतायत. का गाव सोडून पळाला सांगा? तुम्ही म्हणताय की माझा मुलगा इथून पळाला. मी म्हणतो नाही पळाला. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर चला पुजारींकडे जाऊया. तो हो म्हणाला तर मी मान्य करेन. तुम्ही लोक माझ्या परवानगी शिवाय जाताय. बकरी दाखवून म्हणताय की भेंडा आहे, आणि मेंढा दाखवून म्हणताय ही बकरी आहे. बकरी भरणार आहे. दानपेटीतून चोरी झालेले पैसे अजूनही या गावात आहेत. बाहेर गेले नाहीत. बाहेर गेले नाहीये. नाही गेलेत. अरे नीच कुठला तू ही काय भानगड केलीयस? अरे मी असं काय केलं? हे सगळं आपल्यासाठीच तर केलंय.
अख्ख्या गावात हाहाकार उडालाय. काय काय होणार आहे काहीच माहित नाही. जे काही होत आहे होऊ द्या. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. बाकी मी पाहून घेईन. पोलीसवाल्याच्या घरी चोरी केली आहे. ए, तिथेच थांब. का हात कसा येतोयस? ऐ, माझ्या बोलण्याचं उत्तर दे. काय ए, हिच्यासाठीच तू असं केलंस ना? काय केलंस तू असं? असं काय केलं मी? असं काय केलं? अख्खं गाव वाट पाहतंय तुला पोलिसांच्या स्वाधीन करायला. तू विचारतोयस काय केलं? का मला पोलीस आणि गावातले का शोधतायत? तू जसं हवं तसं आयुष्य जग. मला काही घेणं देणं नाहीये. पण एक गोष्ट ऐकून घे. तू जी दानपेटी चोरी केली आहेस त्याचे दागिने आणि पैसे दे. मी गाववाल्यांना देऊन त्यांची माफी मागेन. ए, कोणती दानपेटी आणि मी कधी घेऊन गेलो? हा, गावकरी खोटं बोलतायत. पुजारींनी सांगितलंय की चोरीचा माल गावातून बाहेर पडलेला नाहीये. पण हे पण खोटं आहे का? चल, मानलं की तू खरं बोलतोयस. पण तुझं खर मलाच खोटं वाटतंय तर गावकरी तुझ्यावर कसा विश्वास ठेवतील? ओ, झोपेतून उठून काही बोलताय का? माझं डोकं खराब झालं ना तर पाहणार नाही की तुम्ही माझे बाबा. जा ते आता. कधीच चोरी करू शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे. खूप छान गोष्ट आहे. एका चोराची वकिली दुसरा चोर करतोय. तुझ्यामुळेच तो मला एवढं बोलतोय. 1 रुपयाची थाळी घेऊन फिरणारी जेव्हा एवढे पैसे दिसले तेव्हा त्याला वश करू पाहते. काय बडबडताय तुम्ही? चला चला आत चला. झोपा गपचूप. चला. काही बोलताय तुम्ही? ए, चल, चला. सोड मला. काली मातेच्या मंदिरात शपथ घेतो. हातात कापूर जाळून शपथ घेणार आहे मी. चला हात सोड माझा. चला. हात सोड. म्हणजे जाणार नाही ना? नाही जाणार ना तुम्ही? गाववाले काही बोलतात आणि एक बाप असून तुम्ही सगळं मान्य कराल? हं? आज माझी आई जिवंत असती तर असं झालं नसतं. कारण माझ्या आईने मला समजून घेतलं असतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. यापुढे या घरात राहणार नाही मी. ज्या दिवशी गावकरी विश्वास ठेवतील ना त्या दिवशी मी तुम्हाला पाहीन. चल माझ्यासोबत. जेव्हा तुम्ही मराल ना तेव्हा तुम्हाला आग द्यायला मीच येणार आहे. कसा बाप आहे आज स्वतःच्या मुलावर विश्वास नाही ठेवत. मला खूप भूक लागली आहे. त्या नवीन भांड्यांमध्ये जेवण बनवणार असेल तर मी तांदूळ घेऊन येऊ का? ठीक आहे. ठीक आहे, तू तयारी करून ठेव. मी आलोच. चला जेवूया. खूप भूक लागली आहे ना. बिचारे बाबा. आपल्यासारखं त्यांचंही कोणी नाहीये ना. जेवा ना. बापरे, हे काय झालं? आमच्या गावात पाय ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? आम्ही म्हणतोय तू चोरी केली आहेस आणि तू म्हणतोस की नाही केली. तू वलनगर वाला आहेस ना? वलनगर वाला आहेस ना तू? वलनगर वाला आहेस ना तू? आय! आय! नका मारू त्यांना. नका मारू त्यांना. मारून टाक. हे तुम्ही काय बोलताय?
एका बाईला मारलंस. कसा मरतायस तू? कसा मरतायस तू? तू मारत असूच शकत नाहीस तू. सोडा. ए तू कोणी आहेस? कोणी आहेस तू? कोणी आहेस? ए सोड मला, सोड. सोडा. तुम्हाला या मंगळसूत्राची शपथ. मारू नका. सोडून द्या. ए सोड मला. तुझ्या गावात येऊन अडकलो म्हणून मारतोयस ना मला? काय चोरी केलंय मी तुझं? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कमावून परत करेन. बोल काय पाहिजे तुला? ए जर तू फक्त चोर असतास तर मी तुझ्यावर थुंकून कधीच पळवून लावलं असतं तुला. अरे तुला मारण्यासाठीच मी ज्योतिषाचं सोंग घेतलं होतं. तुझ्या मागे भिकाऱ्यासारखा फिरलो. चोरी करायला आला होतास तर चोरी करून जायचं होतंस ना. माझ्या मुलीला का जाळलंस? चला चला पळा. ए कोण आहे तिथे? कोण आहे? असे का पळाले हे? काय केलं यांनी? बायको गेल्यानंतर माझी मुलगीच माझं आयुष्य होती. त्या बिचारीला देवी आली होती. तिने तुझं काय बिघडवलं होतं? अरे सोडा मला, माझी मुलगी आतमध्ये आहे. सोडा मला, जाऊ द्या, माझी मुलगी आहे आत. अरे जाऊ द्या मला, सोडा सोडा मला, माझी मुलगी. हो मी चोर आहे, पण कुलदेवीची शपथ घेऊन सांगतो तुमच्या मुलीच्या मृत्यूला मी जबाबदार नाही. जर तुम्हाला अजून विश्वास नसेल तर मला आता मारून टाका. मारून टाका मला. हवं तर मला मारा पण यांना सोडून द्या. मी तुला नका मारू. जिवंत नाही सोडणार. नका मारू. ए सोडा त्यांना. सोडा सोड माझा त्यांना पाय. देवासाठी अगं, सोड सोडा. मला. सोड. नका मारू. ए नका याला मारू. घेऊन इथून निघून जा. माझं मन बदलण्याआधी निघून जा इथून. यावेळी मला असं वाटतंय की माझी मुलगी मला हाका मारते. चल जा इथून आणि पुन्हा कधी या गावात येऊ नकोस. निघून जा इथून, निघून जा. अरे यावेळी कोण आहे? अरे तू तू तर तोच आहेस ना ज्याला आज सगळे मिळून मारत होते? मी पाहिलं तुला, पण सोडायची हिंमत झाली नाही. यावेळी कुठे निघालास? जिथे वाट मिळेल तिथे. काय माहित नाही. तुझं नवीनच लग्न झालेलं दिसतंय. थांबा, एक काम करा, मी काहीतरी करतो. इथे जवळच माझं घर आहे. जा, आजची रात्र तिथे काढा. सकाळ होताच तिथून निघून जा. समजलं ना? ठीक आहे, हे घ्या, पकडा. माझ्याने एवढंच होऊ शकतं. जा. खूप खूप हा, धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. दिवा लाव. माझ्यामुळे तुम्हाला एवढ्या संकटाचा सामना करावा लागला. मी तुमच्या आयुष्यात आले नसते तरी घडलंच नसतं.
भाऊ गाडी लवकर चालवा ना. गाडी थांबव. गाडी थांबव. थांबव ना. थांबव गाडी. थांबव गाडी. बाहेर पड ना. चल 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 बारी आहे, चल बारी आहे. जर हॉस्पिटलला नाही पोहोचलो तर माझ्या आईचा जीव जाईल. माझे पैसे द्या भाऊ. आई आई आई. अरे आग लागली. आग वाचवा. कोणी आहे का? वाचवा मला. वाचवा. आग लागली. आग. आम्हाला बाहेर काढा. दार खोला. वाचवा. दार उघडा. नाही. पैसे कमावणं खूपच कठीण आहे, पण ते खर्च करणं खूप सोपं. पाप कमावणं खूप सोपं आहे, पण त्याची वेदना सहन करणं खूप कठीण. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. ते कोणत्या मार्गाने कुठे घेऊन जायचं हे तुमच्याच हातात आहे.